हॅलो फ्रेंड्स, नमस्कार बालमित्रांनो. इयत्ता पहिली बालभारती भाग 2 पान क्रमांक 36. टुडे वी आर गोइंग टू लर्न वर्ड फॅमिली. आज आपण शिकणार आहोत शब्दकुल. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आपण लेटर्स जे DFMNE हे लेटर आपल्याला गिरवायला लिहायला शिकायचे आहेत आणि त्यांचे हे शब्द वाचायचे आहेत. तर पहा, सुरुवातीला या सर्कलमध्ये आहे EN. मग त्या लेटर्सचे शब्द इथे आहेत. पेन. पेन या शब्दामध्ये वर्डमध्ये PEN इथे आहे EN. PEN पेन. मॅन MEN. N याचा उच्चार होतो N. मग M मॅन. टेन इथे आहे EN. TEN टेन. पेन. पुढे आहे 8. ET. पेट. मेट. नेट. PET पेट. MET मेट. NET नेट. पेट नेट. नेक्स्ट आहे ED. पहा, या पानावर आपण शिकलो आहोत. ई या अक्षराचा मराठीमध्ये उच्चार ए असा होतो. ईचा उच्चार ए. मग इथे सुद्धा ई आणि एन. एन. एड. ठीक आहे. तर EDचा शब्द बेड. रेड. लेड. BED बेड. RED रेड. LED लेड. बेड. लेड. खाली ट्रेस द फॉलोविंग अक्षरे गिरव. तर तुम्हाला हे अक्षर लेटर्स गिरवायचे आहेत. D हा आहे D फॉर डक. मग इथे पेन्सिलने तुम्हाला अशी अक्षरे गिरवायची आहेत. पेन्सिलने सर्व ठिकाणी D हे असे लेटर गिरवा. त्यानंतर आहे F फॉर फिश. मग इथे खाली F असा पेन्सिलने गिरवायचा आहे. ट्रेस धिस लेटर विथ द पेन्सिल. F. त्यानंतर M फॉर मग. M. नेक्स्ट आहे N फॉर नेट. N. E फॉर एलिफंट. E. अशा प्रकारे हे सर्व लेटर्स पेन्सिलने गिरवा. पुढे नेक्स्ट पेज नंबर 37 वरती पहा. लुक ॲट द पिक्चर अँड कंप्लीट द वर्ड. चित्र पहा आणि शब्द पूर्ण करा. आता हे चित्रे पहा. हे चित्र पाहून शब्द तुम्हाला इथे लेटर्स लिहायचे आहेत. पहिले चित्र पहा. मेन. दीज आर मेन. माणसे. मेनचं स्पेलिंग काय आहे?
MEN मेन. मग इथे MEN ई लिहायला आहे, मग इथे तुम्ही ई लिहायचा. MEN मेन. अशा प्रकारे हे वर्ड कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट पिक्चर. धिस इज बेड. बेड. मग बेडचा स्पेलिंग काय आहे? BED बेड. सो राईट हिअर BED बेड. BED बेड. नेक्स्ट पिक्चर. पेन. पेन. पेनचं स्पेलिंग काय आहे पहा? PEN पेन. मग इथे लिहा PEN पेन. PEN पेन. 10. दिस इज 10. सो 10चं स्पेलिंग काय आहे? TEN 10. TEN 10. नेट. नेट म्हणजे जाळे. नेटचं स्पेलिंग आहे, सर्वांनी इकडे पाहून लिहू शकता. NET नेट. NET नेट. अशा प्रकारे हे स्पेलिंग तुम्हाला कंप्लीट करायचे आहे, पूर्ण करायचे आहेत. खाली वाचा. लेट्स प्रॅक्टिस. सराव करूया. तर आज आपल्याला इथे हे शब्दांचं वर्ड्सचं वाचन करायचं आहे, सराव करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे. सर्वांनी हातामध्ये पेन्सिल घ्या आणि वाचन करा. एल्बो. एल्बो. एल्बो म्हणजे हाताचा कोपर. ड्यू. ड्यू म्हणजे दव, पाण्यावरती पडलेले थेंब. हे आहे ड्यू. डव. पुढे आहे डॅम. डॅम. डॅम म्हणजे धरण. नेक्स्ट डक. डक म्हणजे बदक. डक. फ्लो. फ्लो प्रवाह. फ्लो प्रवाह. एलिफंट. एलिफंट हत्ती. मग. मग. मिस्ट. मिस्ट हिवाळ्यामध्ये थंडीत पडलेले धुके. मिस्ट. मॉन्सून. मॉन्सून पावसाळा. नेट. नेट जाळे. नोज. नोज नाक. नेम. नेम म्हणजे नाव. फ्रूट्स. फ्रूट्स फळे म्हणजेच फ्रूट्स. फॅन. फॅन. एग. एग म्हणजे अंडी. फिश. फिश मासा. इंजिन. इंजिन रेल्वे इंजिन. नेक. नेक मान. मान. नेक म्हणजे घशाची मान. मस्कमेलन. मस्कमेलन खरबूज. खरबूज. डॉल. डॉल बाहुली. डॉल म्हणजे बाहुली. नेस्ट. नेस्ट घरटे, चिमणीचे घरटे. नेस्ट. फेम. फेम. पुन्हा एकदा रिपीट करूया. एल्बो, ड्यू, डॅम, डक, एलिफंट, फ्लो, मग, मिस्ट, मॉन्सून, नेट, नोज, फ्रूट्स, फॅन, एग, फिश, इंजिन, नेम, नेक, मस्कमेलन, मस्कमेलन, डॉल, नेस्ट,
नेस्ट, फेम. अशा प्रकारे आज आपण या लेटर्सची प्रॅक्टिस, सराव, वाचन केलेले आहे. इथे हा पाठ वर्ड फॅमिली संपला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय.